लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. सध्या विधानसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. मात्र नाशिकच्या जागावरून आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून विविध जागांवर दावेदारी सुरू आहे. नुकतीच नाशिकच्या जागांवरून महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं दिसून आलंय. या पाठोपाठ आता महाविकास आघाडीत देखील नाशिकच्या जागांवरून संघर्ष सुरू होणार असल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने शिवसेना ठाकरे गटाच्या जागांवर दावा ठोकलाय. विधानसभा निवडणुकीच्या वाटपावर महाविकास आघाडीचे मुंबईत बैठकांचे सत्र सुरू असतानाच नाशिकमध्ये मात्र रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी 10 जागा लढवण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट ठाम आहे. शिवसेना ठाकरे गटाने नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार वसंत गीते आणि नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांची नावे विधानसभेसाठी निश्चित केली आहेत. मात्र शरद पवार गटाने या दोन्ही जागांवर आपला दावा सांगितलाय. शहरातील 3 पैकी 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. 23 सप्टेंबर पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनस्वराज्य यात्रा 3 दिवस नाशिक मध्ये येणार आहे. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते जिल्ह्यातील मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दाव्यामुळे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात वाद उद्भवणार असल्याचं दिसून येत आहे. आता नाशिक मधील जागा महाविकास आघाडीत नेमक्या कोणाच्या वाट्याला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी आयोजित केलेल्या ढोल ताशा महोत्सवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. अजय बोरस्ते आमच्या सोबत विधानसभेत दिसतील असं त्यांनी म्हटलं होतं. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा ठोकल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच जागांवर तयारी असल्याचा इशारा आज भाजपने शिवसेनेला दिलाय. वर्षानुवर्ष कार्यकर्ते काम करत आहेत, त्यामुळे आमची सर्वच जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचा दावा भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी केल्याने महायुतीत आता मिठाचा खडा पडल्याचं चित्र दिसत आहे.